Suppose you are the teacher in the class and you want to tell the story to the students who are sitting in front of you. Then how the story should be taught to the students? Here are some points for storytelling. Read the story aloud. See second dot. Read the story aloud for a few minutes, as often as you can. जितक्या वेळेला शक्य तितकं तुम्ही आधी स्टोरी रीड करायला पाहिजे मोठ्यांदा तुम्ही वाचायची आधी घरी आणि त्याच्यानंतर ती वर्गामध्ये रीड करायची. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे, मी फास्ट घेणार आहे आज जरा. त्याच्यानंतर आहे टू मेक द स्टोरी इंटेलिजिबल टू द स्टुडंट्स. इंटेलिजिबलचा अर्थ काय? हु विल टेल? इंटेलिजिबल बौद्धिक पातळी. नाही, ती स्टोरी समजण्याजोगी करायची आपल्याला. म्हणजे नुसती स्टोरी सांगितली मुलांना कळलीच नाही तर काय उपयोग आहे? आता मी जर तुम्हाला काहीतरी शिकवते आणि तुम्हाला कळलंच नाही तर काय उपयोग आहे माझ्या टीचिंगचा ना. तसंच तिथे स्टोरी एखादी जर समजा असेल, हेअर अँड टॉर्टाइजची स्टोरी आहे, ससा आणि कासव, तर मग ती त्या मुलांपर्यंत पोचली पाहिजे ना. त्या सशाचे म्हणजे हेअरचे म्हणा किंवा कासव म्हणजे टॉर्टाइजचे काय त्यांची जी काही डायलॉग्स आहेत त्या स्टोरीमध्ये, स्टोरीच्या आतमध्ये. आता हा वेगळा म्हणजे वेगळी सिस्टीम आहे ही. डायरेक्ट मेथडमध्ये जास्त येणार आहे. तर हे टेक्निक आहे, फक्त टीचिंगचं टेक्निक आहे. आजचं टायटल आहे ते मेथडमध्ये जात नाहीये आजचं. हे टेक्निक आहे वर्गातलं. तर स्टोरी टेलिंग करून सुद्धा तुम्ही मुलांचं इंग्लिश डेव्हलपमेंट करू शकता. प्रत्येक दिवशी नाही करू शकत, काही काही वेळेला आपण यू कॅन टेल द स्टोरीज. ओके. तर ॲट द टाइम ऑफ टेलिंग द स्टोरीज यू द टीचर will have to do some facial expressions, gestures and mimes. तर तुम्ही स्वतः काही फेशियल एक्सप्रेशन्स करायला पाहिजेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स? हावभाव, ज्याला मराठीत म्हणतो आपण. फेस, हावभाव. हा, चेहरा. फेस म्हणजे फेशियल म्हणजे चेहऱ्यावरील एवढाच अर्थ आहे. तर फेशियल एक्सप्रेशन्स तुमच्या असल्या पाहिजेत ॲज टीचर. आता मुलांच्या समोर नाही, मी मुलांच्या ह्याच्याबद्दल रोल प्ले बद्दल थोडंसं सांगितलं, पण आता हा जो टीचर आहे तो समजा सगळ्या मुलांच्या समोर उभा आहे आणि तो स्वतः एकटाच स्टोरी सांगणार आहे मुलांना, छोट्या मुलांना. मुलं छोटी आहेत कारण ही 5वीच्या आतली मुलं आहेत सपोज. तर मग तो कसा सांगेल, तर तो सुद्धा रोल प्लेस करेल ऍक्ट केल्यासारखा. कधी हेअर काय बोलतो, कधी टॉर्टाईज काय बोलतो हे तो सांगेल. आणि त्याच्या आवाजामध्ये, बोलतानाचा जो आवाज आहे त्याचा, वर्गातला इंग्लिश मधला आवाज, बोलतानाचा म्हणजे वाक्य त्याची जी आहे, सेंटेन्सेस, त्यामध्ये तो काय ऍड करेल? फेशियल एक्सप्रेशन्स ऍड करेल, जेस्चर्स म्हणजे हातवारे पण ऍड करेल, आणि माईम म्हणजे सुद्धा न बोलता काही प्रमाणामध्ये थोडेसे आपण एक्सप्रेशन्स देतो, दॅट इज कॉल्ड माईम. म्हणजे मूकपणाने केलेली हालचाल, अशी आपण थोडीशी टीचर करत असतो. तुम्हाला प्रत्यक्ष तुमचे आपापले टीचर तुम्हाला आठवावे लागतील आणि काही वेळेला एखादं वाक्य ते तुम्हाला समजतंय का असं समजून सोडून देतील. म्हणजे मुलांना एखाद वेळ वाक्य बोलायला सांगतात. दॅट कॅन बी कॉल्ड माईम. माईमचा अर्थ मूळ असा आहे की काहीही न बोलता मूकपणे ऍक्टिंग करणे. हे सगळं तुम्हाला ॲज टीचर करावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं दॅट टीचर शुड लुक ड्रॅमॅटिक इथं म्हटलंय. ही तो असा नाटकी हा वाक्य रचना त्याची त्या स्टोरी टेलिंगच्या वेळेला आली पाहिजे. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट स्टोरी बिकम्स इंटेलिजिबल as well as last sentence interesting. So you as a teacher will have to make the story interesting also, and intelligible means understandable. त्या मुलांना समजेल इतपत खाली उतरून, म्हणजे आपलं वय विसरून लहान मुलांच्या वयापर्यंत जाऊन हावभाव करून आपल्याला काय म्हणायचंय, म्हणजे तो हेअर काय म्हणणार आहे म्हणजे ससा, आणि टॉर्टाईज काय म्हणणार आहे, हे दोघं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ती स्टोरी. तर ते काय म्हणणार आहेत हे सगळं आपल्याला
आपल्याला कन्व्हे करायचं आहे. त्यामुळे मुलांपर्यंत उतरणं, त्यांच्या वयापर्यंत उतरणं आणि त्यांना ती स्टोरी त्यांच्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा ती सांगणं आवश्यक आहे. नेक्स्ट पहा, त्याच्यातला पॉइंट, लेट स्टुडंट्स लिसन द स्टोरी. त्यांना आधी फक्त ऐकायला सांगायची ती स्टोरी आणि त्यांनी त्यावेळेला बुक्स क्लोज केलेली पाहिजेत. ओके. दे मे नॉट फुल्ली अंडरस्टँड. आता जेव्हा तुम्ही स्टोरी सांगाल सुरुवातीला, दे मे नॉट, सम ऑफ देम मे अंडरस्टँड, सम ऑफ देम मे नॉट अंडरस्टँड. कदाचित त्यांना अंडरस्टँड होईल, काही जणांना अंडरस्टँड नाही होणार. नेक्स्ट पॉइंट, ऑन द थर्ड और फोर्थ डे ती सांगायची आणि थांबायचं, दुसरं काहीतरी टीचिंग करायचं. नंतर 3-4 दिवसांनी आपण काय करायचंय, तर लेट द स्टुडंट्स लुक ॲट द पिक्चर्स. ती जी स्टोरी असेल ती जर त्यांच्या टेक्स्टमधली असली तर मग आता त्यांनी पिक्चर त्याच्यामधले पाहिजे आणि मग परत आपण स्टोरी टेल करायची आणि पिक्चर्स बघून त्या मुलांनी ते अंडरस्टँड करता त्यांना आलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, यू मे टेल स्टुडंट्स द मिनिंग ऑफ सम वर्ड्स. कधी कधी काही वर्ड्स असतात लँग्वेज 1 मध्ये, याचा अर्थ त्यांच्या मातृभाषेत काही वेळेला तुम्ही स्टुडंट्सला मिनिंग सांगू शकता. बट डू नॉट ट्रान्सलेट द सेंटेन्सेस. म्हणजे एखाद्या, आता टेक्निकली पहा, टेक्निकली म्हणजे तुम्ही ज्या वेळेला डायरेक्ट मेथड वापरताय, डायरेक्ट मेथड, तर त्यांनी असं सांगितलं इथे की काही वर्ड्स तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, पण संपूर्ण सेंटेन्स स्टोरी टेलिंगच्या वेळेला सेंटेन्स पूर्ण ट्रान्सलेट करायचं नाहीये. कारण आपण काय पाहिलंय डायरेक्टमध्ये, सेंटेन्स इज द युनिट, इज द युनिट ऑफ डायरेक्ट मेथड. त्यामुळे संपूर्ण सेंटेन्स त्यांना ट्रान्सलेट करून सांगायचं नाहीये स्टोरी टेलिंगच्या वेळेला. नेक्स्ट पॉइंट, डू नॉट यूज द स्टोरीज फॉर एनी अदर काइंड ऑफ लँग्वेज. एनी अदर काइंड ऑफ लँग्वेज प्रॅक्टिस लाईक ड्रिलिंग द सेंटेन्सेस. डू नॉट यूज द स्टोरीज. स्टोरीच्या वेळेला ग्रॅमॅटिकल फॉर्म्स मध्ये किंवा असं इतर काहीतरी वेगळ्या गोष्टी इतर कुठल्याही गोष्टी सांगायच्या नाहीत, मुद्दे सांगायचे नाहीत, फक्त स्टोरी सांगायची. सो दॅट दे शुड बी एबल टू डेव्हलप देअर स्पोकन इंग्लिश अँड डेव्हलपिंग देअर लिसनिंग स्किल्स. आणि जेव्हा तुम्ही, आता पहा, अजून एक तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो की स्टोरी टेलिंग कशासाठी करायची असते. त्यांचे जे 4 स्किल्स आहेत, रीडिंग रायटिंग एक आहे, 2 झाले, आणि दुसरं आहे स्पीकिंग आणि लिसनिंग. तर तुम्ही मला सांगा आत्ता की स्टोरी टेलिंग कुठलं स्किल, स्टोरी टेलिंगमुळे कुठलं स्किल डेव्हलप होतं. विच स्किल इज डेव्हलप्ड. लिसनिंग, इमॅजिनेशन. नाही, लिसनिंग बरोबर आहे. लिसनिंग ज्यांनी सांगितलं ते करेक्ट आन्सर. यस मॅम, लिसनिंग स्किल त्यांचं, कारण ते स्टोरी जेव्हा तुम्ही टीचर सांगतो तेव्हा ते फक्त ऐकणार आहेत, ते बोलणार नाहीयेत. त्यामुळे स्पोकन इंग्लिश त्यांचं डेव्हलप होणार नाहीये. थोडंफार होईल, ते अंडरस्टँडिंग लेवलला होईल. जेव्हा ते बोलतील तेव्हा त्यांचं स्पोकन इंग्लिश डेव्हलप होईल. इथे काय म्हणायचं त्यांना की लिसनिंग स्किल त्यांचं डेव्हलप करायचं आहे, असं आपण लक्षात ठेवायचं आणि स्टोरी टेल करायचं, स्टोरी टेलिंग करायचं. शेवटचा इथे पॉइंट आहे, डू नॉट आस्क एनी क्वेश्चन ऑन द इव्हेंट ऑफ द स्टोरी. स्टोरी सगळी सांगितल्यानंतर ही तुम्ही सेकंड टाइम स्टोरी सांगणार आहात, 3-4 दिवसांनी सांगणार आहात. परत एकदा सांगायची, सोडून द्यायची, 3-4 दिवस त्यांच्या मनात मुरू द्यायची. लेट देम थिंक ओव्हर इट. थोडंफार कळलंय, थोडंफार नाही, व्हॉट एव्हर. 3-4 दिवसांनी परत ती स्टोरी सांगायची, पिक्चर्स त्यांना बघायला द्यायचे, बघायला अलाव करायचं, आणि त्याच्यानंतर काही ना काही जरा जास्त त्यांना समजलेलं असेल असं पाहायचं आणि त्यांची लिसनिंग स्किल डेव्हलप करायची आपण स्टोरी टेलिंग मधून. आणि डू नॉट आस्क एनी क्वेश्चन. आता त्यामुळेच त्यांनी इथे म्हटलंय की त्याच्यावर आधारित, इज दॅट अन अनसीन पॅसेज, इट इज नॉट अनसीन पॅसेज. त्यामुळे त्यांना त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण विचारायचे नसतात. टेक्निकली म्हणजे आता तुम्हाला जर कोणी, तुमचाही हेड जर ऑब्झर्व करायला आला तुमचा लेसन, म्हणजे डीएड आणि बीएडच्या वेळेला तुम्ही जर लेसन्स घेतले असतील इंग्लिशचे, तर त्यावेळेला जर तुम्ही स्टोरी टेलिंग करताय तर तुमच्याकडे जर ऑब्झर्वर आलेला असेल तुमच्याकडे पाहण्यासाठी की हाऊ इज ही इज प्रेझेंटिंग, ही ऑर शी इज प्रेझेंटिंग द स्टोरी,
तर इट इज एक्सपेक्टेड टेक्निकली दॅट इन द while टेलिंग द स्टोरी यू मस्ट नॉट आस्क एनी क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ स्टोरी. हे टेक्निक आहे म्हणजे स्टोरी टेलिंगचं. पण मग काय करायचं त्यांना समजलंय का नाही पाहण्यासाठी देर आर एनी सिम्पल क्वेश्चन्स ॲट द एंड ऑफ एनी स्टोरी. म्हणजे कम्प्लीट स्टोरी सांगून झाल्याच्या नंतर तुम्ही सिम्पल म्हणजे एकदम सोपे प्रश्न त्यांना विचारू शकता. सोपे प्रश्न पण नंतर विचारायचे, मध्ये मध्ये विचारायचे नाही. स्टोरी सांगता सांगता कोण म्हणालं, हू सेड सो, टॉर्टाईज सेड सो, असं मुलांनी उत्तर देण्याची गरज नाही. व्हॉट डीड द टॉर्टाईज से, टॉर्टाईज काय म्हणाला, असं मध्ये मध्ये आपण स्टोरी टेलिंगच्या वेळेला टीचरनीच मध्ये मध्ये कुठेतरी असे प्रश्न विचारायचे नसतात टेक्निकली. मग कधी विचारायचे, तर सगळ्यात शेवटी तुम्ही असं विचारू शकता वाटल्यास की तो हेअर आणि टॉर्टाईज हे टायटल आहे, तर सिम्पल क्वेश्चन की ही स्टोरी कशावर, कोणाच्या डायलॉगवर अवलंबून आहे. म्हणजे या स्टोरीमध्ये कुणाचे डायलॉग्स आहेत, हू टॉक विथ इच अदर इन दिस स्टोरी, हू टॉक विथ इच अदर इन दिस स्टोरी. द स्टुडंट्स विल टेल टॉर्टाईज अँड द हेअर वेअर टॉकिंग विथ इच अदर. झालं, उत्तर मिळालं. छोटा इतका सोपा प्रश्न त्यांना आपण विचारू शकतो. किंवा त्यातून तुम्हाला काय मेसेज मिळाली, काय मेसेज मिळाली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हेअर अँड टॉर्टाईज मध्ये कुठेतरी थांबायचं नाही, किंवा वेग, स्पीडला महत्व आहे. Continuous सो speed. स्पीड इज, कंटिन्युअस वर्क इज इम्पॉर्टंट वगैरे वगैरे. तर असं काहीतरी मेसेज तुम्ही त्या मुलांना शेवटी विचारू शकता, मध्ये मध्ये विचारू नका मुलांना. हे टेक्निक आहे. आणि जेव्हा ऑब्झर्वर तुम्हाला ऑब्झर्व करेल, लेक्चर तुमचं असेल त्यावेळेला स्टोरी टेलिंगचं, तेव्हा तुम्हाला ऑब्झर्वर या पॉइंटवर पण ऑब्झर्व करेल हा मुद्दा पण, की मध्ये मध्ये हा टीचर छोटे छोटे प्रश्न विचारतोय का मध्ये मध्ये. तर मध्ये मध्ये विचारायचे नाही, शेवटी विचारायचे. आणि ते ऑल दोज क्वेश्चन शुड बी सिम्पल. ठीक आहे. नेक्स्ट सर, सर मला याच्या नंतरची स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. येस येस, थँक्यू. दिस इज बेस्ड ऑन राईम्स. यु नो राईम, पोएट्री. छोट्या मुलांची बडबड गीतं वगैरे असतात ना, छोट्या मुलांची गाणी असतात. इथे मध्ये मध्ये तिसऱ्या चौथ्या लाईनवर आहे पहा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. हा, हे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं 4 ओळींचं गीत आहे. हा, यू नो दॅट दिस इज अ स्मॉल पोएम. इन मराठी इट इज कॉल्ड मेनी टाइम्स बडबड गीत. अशी छोटी छोटी जी 4 ओळींची गाणी असतात, 4 किंवा 8 ओळींची जी गाणी, पोएम्स, पोएट्री असते, यामधून पण आपण काय करू शकतो, इंग्लिश त्यांचं डेव्हलप करू शकतो. अँड दिस ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हे काय आहे, व्हॉट इज इट, तर इट इज स्टोरी आहे का ती, नाही. मग काय आहे, दॅट इज Poem. राईम. हा, दॅट इज Right. राईम. राईम Rhyme. म्हणजे Rhyme. पोएम ही अजून मोठी असते, 5 किंवा 10 पानांची पण असते, त्याला पोएम म्हणू शकतो आपण. पण ट्विंकल ट्विंकल किंवा अजून ते काय डिकी, Johnny. हिकोरी, Johnny. जे जे आहे, हा, डिंग डॉंग वरचं एक गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल साधारण. Ding dong. तर ही जेवढी काय असते छोट्या मुलांची गाणी, ही तुम्ही शिकवून त्यांचं पुन्हा पहा, इथे राईम अँड टायटल बघा एकदा, राईम्स अँड स्टोरीज फॉर लिसनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे हे दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही मुद्दे हे कशासाठी शिकवले जातात, तर त्यांची कोणती स्किल डेव्हलप होते, आपल्याला इथे प्रश्न येणार आहे. Listening. लिसनिंग स्किल त्यांची डेव्हलप होणार आहे, एक. Hmm. दुसरी म्हणजे कॉम्प्रिहेन्शनची पण स्किल. Hmm. कॉम्प्रिहेन्शन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉम्प्रिहेन्शन? संभाषण करणं. नाही नाही, नॉट संभाषण. हू विल टेल कॉम्प्रिहेन्शन इन इंग्लिश और मराठी? यू कॅन टेल मी, आयदर इन इंग्लिश. आकलन. एक्झॅक्टली, आकलन होणे. एक्झॅक्टली, आकलन, दॅट इज अंडरस्टँडिंग. आकलन करेक्ट वर्ड आहे.
तर त्या लिसनिंगच्या वेळेला हे बघा, आपण एखादी गोष्ट, एखादी राईम किंवा एखादं काय गोष्ट स्टोरी आहे, लिसन करतो, तर त्यावेळेला नुसतंच लिसन करतो का? त्याच्या बरोबरीनं, टीचरच्या बरोबरीनं आपण अंडरस्टँड पण करत करत पुढे जातो. तुम्ही स्वतः आता तुमच्या या स्टेजला एखादी कविता वाचली, अगदी कविता मोठी, तर तुम्ही ती अंडरस्टँड पण करता का नुसतीच वाचता? तुम्ही आता मुलं आहेत ते लिसन करणार आहेत, पण तुम्ही जेव्हा वाचता घरात तुमच्या कवितेचं पुस्तक, तर त्यावेळेला काय करता? वाचता, रिडिंग पण करता, मराठी असो इंग्लिश असो, आणि त्यानंतर ऍट द सेम टाइम यू ट्राय टू अंडरस्टँड. दॅट इज कॉम्प्रिहेंड. यू ट्राय टू कॉम्प्रिहेंड मीन्स यू अंडरस्टँड द पॉइंट. मग तोच प्रकार या मुलांच्या बाबतीमध्ये राईम मध्ये होतो. राईम ही लहान मुलांची गीत आहेत. राईम म्हणजे काय? लहान मुलांची गाणी. ठीक आहे. आणि त्याला काय असतो? रिदम असतो का? तर येस, दीज राईम्स हॅव रिदम. रिदम म्हणजे काय? ताल असतो. आणि दुसरं म्हणजे त्यांची जी शेवटच्या ज्या वर्ड्स असतात, साधारणपणे दुसरी लाईन त्याचा शेवटचा वर्ड आणि चौथी लाईन त्याचा शेवटचा वर्ड. दॅट मीन्स द लास्ट वर्ड ऑफ सेकंड अँड फोर्थ लाईन्स इज सिमिलर. इट इज नॉट द सेम. सेम नसतं, पण त्यांचा जो साऊंड असतो ना, नीट लक्षात घ्या मी काय बोलते, त्याचा जो साऊंड असतो, साऊंड तो समान असतो. समान म्हणजे प्रोनाऊन्सिएशन इज सिमिलर. समान म्हणते मी, सेम नसतं. देर इज डिफरन्स बिटवीन सेम अँड सिमिलर. सेम जसं तसं नसतं, पण मग काहीतरी वेगळं असतं, पण त्याच्यामध्ये उच्चार म्हटलात तर तो बराचसा समान असतो. आता ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कोण म्हणेल इथे आता तुमच्यापैकी? कुणाला पाठ आहे का? हाऊ आय वंडर. पुढे काय? ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. Star, How I want to watch you are like a diamond in the sky. What about ओके. व्हॉट अबाउट? Words about the world so high. high? Like आता a diamond in आता the हे जे तुम्ही म्हटलं त्या स्काय आणि शेवटचं काय? Why? व्हाय. Why? स्काय आणि व्हाय. Why? हा, Same. त्याचा उच्चार Same म्हणजे time. एक एक मिनिट, यमक त्यातला जुळवा. यमक ज्याला आपण मराठीत यमक म्हणतो, तर तो जुळलाय का नाही तिथे? तर आहे. आणि तो असला तरच त्याला गीत म्हणतात. बडबड गीत. गीत म्हणजे मला गीत नाही शिकवायचंय, बडबड गीतच आहे लहान मुलांचं फक्त. तुम्ही अगदी ते साधं, अगदी सोपं मी तुम्हाला लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, त्याचं शेवटचा ली आणि ली एकत्र समान उच्चारण आलं की नाही? हो. सावली आणि बावली हे सावली. जोडल्याशिवाय ते गीत नाही होत, बडबड गीत नाही होत. हे बडबड गीत आहे, लहान मुलांचं गीत आहे. लहान माझी बावली, मोठी तिची सावली. तसंच ते ट्विंकल ट्विंकल आहे. आणि स्काय आणि शेवटचं काय तुम्ही जे काय बोललात आता, वाय, तर ते दोन्हीचं उच्चारण समान आहे, प्रोनाऊन्सिएशन समान आहे. सो दॅट इज द स्पेशालिटी ऑफ राईम्स. आणि त्यालाच रायमिंग म्हणतात खरं तर. राईम कशाला म्हणतात? उच्चारण जेव्हा समान असतं तेव्हा. नॉर्मली हे जे उच्चारण आहे ते कसं असतं पहा. लर्न द राईम. आता राईम तुम्हाला शिकवायची समजा वर्गामध्ये. व्हॉट शुड यू डू? द टीचर शुड फॉलो द स्टेप्स गिवन बिलो. आपण काय करायचं? लर्न द राईम बाय हार्ट. आता लर्न बाय हार्टचा अर्थ कोण सांगेल? लर्न द राईम बाय हार्ट या वाक्याचा अर्थ कोण सांगेल Learn मराठीत? by मनापासून शिकवणे. मनापासून शिकवणे नाही. टीचर शुड लर्न. learn by. हे काय ग? टीचरनी लर्न बाय हार्ट करायचंय. कुणी करायचंय? टीचरनी. म्हणजे काय करायचंय असं मी विचारते तुम्हाला. म्हणजे तोंडपाठ करायचं. एक्झॅक्टली. लर्न बाय हार्ट याचा अर्थ तोंडपाठ करणे. आधी आपण ती सगळी राईम पाठ केली पाहिजे. तुम्ही जेव्हा तुम्ही 5वीच्या आत, 1ली ते 5वी मुलांसाठी समोर उभे राहाल आणि जर रायमिंग शिकवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला ते लर्न बाय हार्ट करणं आवश्यक आहे.
ओके. आणि तिच्यामध्ये पहा, प्रॅक्टिस द करेक्ट स्ट्रेस, राईम अँड रिदम. म्हणजे त्याची चालीवर पण म्हणता आलं पाहिजे. मला एक माझं लहानपणचं 5वीच्या दरम्यानचं एक गीत आठवतं. गीत म्हणजे असं राईम आठवते. त्याला पोएमच म्हणायचंय खरं तर आपल्याला, पण ही जरा छोट्या मुलांची असल्यामुळे त्याला राईम म्हटलेलं आहे. आणि तसंच तो यमक वगैरे सगळीकडे असतो. इंग्लिशमध्ये तो असतो की नसतो, तर तो असतो. तुम्ही कुठलंही मराठीतलं किंवा हिंदीतलं गीत घ्या, त्याचे गीत, तर त्याच्यामध्ये हे रायमिंग असतं. पण ते मोठ्या लोकांचं गीत असतं. हे राईम म्हणजे छोट्या मुलांचं आहे. आत्ता आपण जे बोलतोय ते. नाहीतर सरळ त्याला मोठ्या मुलांसाठी पोएम असतेच. मग तिथे रायमिंग असतं का नाही? तर असतं. म्हणजे यमक असतो का नाही? शेवटचा साऊंड दुसऱ्या आणि चौथ्या लाईनचा शेवटचा साऊंड समान, सिमिलर असतो का नाही? सेम नसतो. जसा तसा नाही. सावली आणि बावली वेगळे वेगळे आहेत, किंवा स्काय आणि हाय वेगळे वेगळे वर्ड्स आहेत तिकडचे, राईट? तर तसेच असले पाहिजेत, आणि म्हणजेच त्याला राईम म्हणायचं. तर इथे मी काय म्हणते की करेक्ट स्ट्रेस कुठे द्यायचा आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः आधी घरी केली पाहिजे. आणि त्याला राईम पण असतो, स्ट्रेस पण असतो. आणि काल मी तुम्हाला स्ट्रेस म्हणजे काय सांगितलं यांचा, इंग्लिश मधला, काल परवा. आणि रिदम पण असतो, म्हणजे त्याला एक चाल असते. नुसतं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, असं नाही तुम्हाला म्हणता येणार. ते मुलांना इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. त्यामुळे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, काय असेल ते वाक्य. तर असं तुम्हाला चालीवर म्हणायला लागतं, आणि त्याला रिदम म्हणतात. त्याचा रिदम असतो, रिदमनुसार स्ट्रेस असतो. हे सगळं आधी नीट शिकावं लागतं. मराठीचा टीचर तुम्ही झालात तरी हेच आहे पोएट्रीच्या बाबतीत, आणि इथेही तेच आहे. आधी पाठ करा, आणि स्ट्रेस सकट पाठ करा, रिदम सकट करा. पुढे, इफ द पिक्चर गिवन इन द बुक आर नॉट adequate, you may collect some more pictures that will help students to understand the rhyme better. ती जर ट्विंकल ट्विंकलची जी कविता आहे, तिथे जे काढलेलं चित्र आहे, ते जर इफ इट फॉल्स शॉर्ट, ते पूर्णपणे आकलन होण्यासाठी काढलेलं आहे, पण थोडं अजून जरा इलॅबोरेट करायचंय असं जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही तुमच्या ब्लॅकबोर्डवर अजून एखादं ॲडिशनल चित्र त्या राईमसाठी काढू शकता. नेक्स्ट, काय स्टार पण इन द काढू शकतो. चित्र काढाय म्हणजे पिक्चर काढायचं आपण पण ॲडिशनल. तिथे वहीमध्ये टेक्स्टबुकमध्ये असतंच. टेक्स्टबुकमध्ये समजावं म्हणून काढलेलं असतं. त्याच्यापेक्षा ॲडिशनल चित्र तुम्ही काढू शकता. काढा. स्टुडंट्स पण काढू शकतो ना मॅम? हा स्टुडंट्स छोटे छोटे म्हणजे लहान मुलं. हा, ती लहान मुलं पण काढू शकतात, पण त्याला तेवढा वेळ आपल्याला नसतो ना. आपल्याला हा. राईम शिकवून पुढे जायचं असतं. मग त्यांना नाही काढायला सांगायचं, आपण पटकन काढून ते जे असतं ते, आणि आपलं होमवर्क घरी करून चित्र काढून तुम्ही ते जर त्यांच्या समोर म्हणजे मला म्हणायचंय आता कसं आहे हे, व्हॉट्सअपवर हे शक्य आहे खरं तर. एकदा काढून त्यांच्याही हातात व्हॉट्सअप पाहिजे, तसं मी म्हणत होते. पण नाही, ते आधी इमॅजिन करायचं की असं चित्र आपल्याला ॲडिशनल जर वर्गात तुम्ही व्हाईट बोर्डवर जर काढलं, तिथल्या व्यतिरिक्त आणखीन एक, तर त्या मुलांना दोन्ही चित्रांमुळे ते ट्विंकल ट्विंकल किंवा डिंग डॉंग जे काही गाणं आहे ते त्यांना जास्त चांगलं ती राईम समजेल. नेक्स्ट, इन द क्लास टेल युअर स्टुडंट्स हाऊ यू आर गोइंग टू टीच देम द राईम. थोडं हे 11 मध्ये सांगा म्हणतात ते, म्हणजे मराठी भाषेत, आपल्या बाबतीत मराठी किंवा मातृभाषेत त्यांच्या एकदा थोडंसं राईम मी शिकवणार आहे, म्हणजे काय करणार आहे ते सांगा मराठीत म्हणजे मातृभाषेत. मराठी असं नाही, मातृभाषेत. नेक्स्ट पॉइंट आहे रीड द राईम. मग त्यानंतर सांगितल्यानंतर म्हणजे थोडे 4 ओळींमध्ये सांगायचं, आय एम गोइंग टू टीच यू राईम्स, डू यू नो व्हॉट इज राईम? देन दे विल टेल, नो, वी डोंट नो एनिथिंग. ओके, आय एम गोइंग टू टीच यू राईम्स नाव, अशी सुरुवात करायची. आणि जर ते नाही कळलं तर मराठीतून मी छोटी छोटी बडबड गीतं तुम्हाला, आता छोट्या मुलांचं गाणं शिकवणार आहे, अशा 1-2-3 ओळीत सांगायचं. आणि त्याच्यानंतर आपली पाठ झालेली कविता, ती बडबडगीत पाठ पाहिजे आपलं. आणि म्हणून मग रिसाईट ऑर रीड राईम, मग त्याच्यानंतर त्यांना म्हणून दाखवायचं राईम अलाउड,
अलाउड म्हणजे मोठ्यांदा रीड अलाउड और रिसाईट अलाउड. तो अलाउड आहे, त्याचा कनेक्शन रिसाईट आणि रीडशी आहे, नॉट अबाउट राईम. त्यामुळे रीड इट अलाउड और रिसाईट इट अलाउड. ते मोठ्यांदा वाचा विथ प्रॉपर स्ट्रेस. त्यामध्ये कुठे स्ट्रेस द्यायचा, कुठे चाल द्यायची, कुठे मी आत्ता म्हणून दाखवलं तसं ट्विंकल ट्विंकल. मला मगाशी जी कविता आठवत होती ती मी सांगणार आहे तुम्हाला स्ट्रेस आणि रिदमसाठी, आणि त्याच्या शेवटी सांगते कारण इथे मध्ये मध्ये होईल. यूज ॲक्शन्स, जेस्चर्स वेअर पॉसिबल. हे सगळं सांगताना जेस्चर्स पण तुम्ही करायचे आहेत. हावभाव किंवा हातवारे. जेस्चर्सचा अर्थ हातवारे. हातवारे, हाताने ॲक्शन करणे. रिपीट इट सेव्हरल टाइम्स. मग पुन्हा पुन्हा ते ट्विंकल ट्विंकल त्यांना म्हणून दाखवायचं. आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स काय करतील, जस्ट दे विल लिसन. म्हणजे ही जी पद्धती आहे ही कशासाठी आहे, लिसनिंग स्किल त्यांची डेव्हलप करण्यासाठी आहे. द नेक्स्ट डे रीड द राईम लाईन बाय लाईन. पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच राईम आपल्याला पुन्हा लाईन बाय लाईन वाचायची आहे वर्गामध्ये. स्टुडंट्स रीड आफ्टर द टीचर इन कोरस. आणि लाईन बाय लाईन आपण जेव्हा म्हणणार तेव्हा ते दे वुड फॉलो यू इन कोरस. ते सगळे कोरसमध्ये ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हटलं की ते पण म्हणणार ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. जी तुम्ही चाल लावलेली असेल ती चालीवर असणं आवश्यक आहे. म्हणजे नुसतंच मनाने कुठली तरी जी तिथे बसेल अशी चाल तुम्ही, ट्विंकल ट्विंकलच्या अनेक चाली आहेत त्यामुळे त्या पाहिजे ती तुम्ही लावू शकता. आता आम्हाला एक गोष्ट, एक मला कविता 2 आठवल्या त्या ज्यासाठी माझ्या लहानपणच्या. वर्क बाय, तुम्हाला होती का कधी पहा मला सांगा. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. ऑल दॅट यू डू डू विथ युअर माइट, all that you do with your might. Things done by halves are never done right. म्हणजे माइट आणि राईट त्या लेखकाने, त्या कवीने ते जोडलंय. ते जोडलं असेल तर ती राईम झाली, नाही जोडलं असेल तर ती राईम नाही म्हणू शकत त्याला. म्हणजे मुक्तछंद मराठीतला जो आहे तो रायमिंग मध्ये येत नाही थोडक्यात. तर ऑल वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. वेल आणि टेल, रायमिंग, दॅट इज कॉल्ड रायमिंग. म्हणजे होमोफोनच्या जवळ जाणारी ही कन्सेप्ट आहे रायमिंगची, पण एक्झॅक्ट नाही आहे. होमोफोनमध्ये काय म्हणतो आपण, उच्चार तेच आहेत, समान आहेत, पण अर्थ वेगळे आहेत. इथे तसं नाही आहे. इथे माइट आणि राईट, वेल आणि टेल असं जोडलंय. किंवा ट्विंकलमध्ये पण तुम्हाला मगाशी ते मिळालेलं होतं. तर असं रायमिंग, दिस इज कॉल्ड रायमिंग अँड दिस इज ऑल्सो अ वे ऑफ टीचिंग इन थ्रू डायरेक्ट मेथड. अँड स्टोरी टेलिंग आणि रायमिंग हे लिहून घ्या तुमच्या जवळ वहीमध्ये इन ॲडिशन नोटबुकवर, की रायमिंग आणि स्टोरी टेलिंग आर used for their listening skill. Sir, next. सर तिथे कोणी आहे का? I have completed this. आहे ना? Yes. Now get students to yes. थर्ड टेक्निक. आपण स्टोरी टेलिंग पाहिलं, नंतर रायमिंग पाहिलं, आणि आता फ्लॅश कार्ड्स. हा पण एक, म्हणजे हे पण एक टेक्निक आहे स्टडी टीचिंगसाठी, टीचिंग एड आहे. स्टोरी म्हणजे त्यांना, मग असे आपण लिसनिंग बद्दल बोललो. आता इथे फ्लॅश कार्ड कसे असतात फ्लॅश कार्ड्स, तर याच्यावर इथे समजा आपल्याला कॅट ही कन्सेप्ट मुलांना समजावून सांगायचे. कॅट फ्रेम मध्ये लिहिलाय कॅट, तिथे पहा. तर कॅट समजावून द्यायचं आहे, तर 1-2 तुम्हाला तुमच्या हातात फ्लॅश कार्ड्स पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे फ्लॅश कार्ड म्हणजे काय. तर फ्लॅश कार्डच्या एका कार्डवर, म्हणजे एका हातात, आपल्या डाव्या हातात समजा CAT लिहिलेलं आहे कॅट, आणि उजव्या हातामध्ये तुम्ही कॅटचं चित्र काढून ठेवलेलं आहे तिथे उजव्या हातामध्ये तुमच्याच. आणि मुलांना
त्याला मराठीतला मांजर माहितीये, पण आपल्याला इंग्लिश म्हणजे हे परत कसं झालं डायरेक्ट मेथडमध्ये. तर कॅट आणि मांजराचं चित्र, तिथं कॅट लिहिलेलं नाहीये. तर कॅटकडे बघून आणि चित्राकडे बघून त्या मुलांच्या मनात मांजर येईल, पण त्यांना त्याच वेळेला आपण कॅट CAT लिहिलेलं असल्यामुळे तिथे त्यांच्या डोक्यात ते फिट होईल. CAT इज कनेक्टेड विथ दिस टाईप ऑफ ॲनिमल. CAT इज कनेक्टेड विथ दिस टाईप ऑफ ॲनिमल. समजा कॅमल दाखवायचं, तर कॅमल एका हातात चित्र घ्यायचं, फ्लॅश कार्ड घ्यायचं आणि एका दुसऱ्या फ्लॅश कार्डवर डाव्या हातातल्या समजा आपल्या हातामध्ये कॅमल लिहिलेलं असेल. मग त्यांना उंट ते मराठीत काही कधी कधी डायरेक्ट त्यांना उंट वगैरे एकदम माहिती पण नसतो त्या वयात, छोट्या मुलांना पहिलीतल्या समजा. तर त्यावेळेला मग त्यांना एकदम डोक्यात काय फिट होतं, कॅमल अशा आकाराचा उंच मान असलेला काहीतरी प्राणी असतो का, मग असतो. आणि मग ह्याच्यासाठी त्याला इंग्लिशमध्ये डायरेक्टली कॅमल म्हणून ते फिट बसतं डोक्यात. आणि इन दिस वे यू कॅन डेव्हलप. कसं आहे हे की कॅमल म्हणजे उंट म्हटलं तरी त्याने उंटच पाहिलेला नाहीये किंवा उंटाचं चित्रही कधी पाहिलेलं नाहीये. समजा पहिलीतला मुलगा आहे किंवा अजून लहान KG मधला आहे, त्याने आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना एकदम उंट किंवा काय वटवा घोळ पाहिलेलं असतं का, अजूनही आपण पाहिलेलं नसतं. मग तुम्हाला चित्रात्मक भाषेमधून त्या मुलांपर्यंत कंटेंट आपल्या मनातला पोचवता आला पाहिजे. आणि मेथड तर आपली कुठली आहे, समजा डायरेक्ट आहे. आता एक लक्षात घ्या, ही डायरेक्ट मेथडसाठी आहे. सो यू विल बी आस्क्ड perhaps. Flashcards are used for ABCD. Flashcards are used for A. Direct method, B. Grammar method, C. Interactive method. आहेत ना आपल्याला घ्यायच्यात अजून त्या मेथड्स. इंटरॅक्टिव्ह मेथड आणि D साठी समजा स्ट्रक्चरल मेथड. तर तुम्हाला लगेच डायरेक्टला तुम्ही टिक करायचे. म्हणजे A समजा डायरेक्ट आहे, तर A तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. आता दुसरं म्हणजे इथे फ्लॅश कार्ड्स, ते कॅट वगैरे लिहिलंय त्याच्यावरती 4 लाईन्स वरती जा. फ्लॅश कार्ड्स ऑल्सो कंटेन वर्ड्स. कधी फ्रेजेस त्याच्यामध्ये असतात फ्लॅश कार्डवर, कधी वर्ड्स असतात कॅमल सारखा, आणि कधी कधी सेंटेन्स पण असू शकतं पूर्ण मुलांच्यासाठी. इट इज नॉट फॉर यू, इट इज फॉर स्टुडंट्स. ओके, समजलंय? हॅव यू अंडरस्टूड दिस? हॅव यू अंडरस्टूड Yes, ऑर ma'am. नॉट? Yes. ओके. आणि तुम्ही वापरत पण असणार ना, सम ऑफ यू आर युझिंग इट, राईट? हो. का नाही? तुम्ही वापरता का तुमच्यापैकी? येस मॅम, मी वापरते. अरे वा, तुम्ही काल परवा उत्तर दिलं होतं ना, फ्लॅश कार्डचं उत्तर हो मॅम, कोणीतरी मी दिलं दिले होतं. होते. मग ऑन दॅट येस, ऑन दॅट बेसिस आय एम आस्किंग यू. येस मॅम. वन हे बा ना, इथे लिहिलंय बा इथे, वन विथ द पिक्चर अँड द अदर विथ इट्स नेम आहे ना. आत्ता मी सांगितलेला पॉइंट तिथे आहे पहिल्या डॉटवर. आणि दुसऱ्या डॉटवर टू इम्प्रूव्ह द आईज span of the teacher student to help them look at longer chunks of words at a time. म्हणजे एकाच कार्डवर, फ्लॅश कार्डवर कधी कधी जास्तीचे वर्ड्स पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त एकच फ्लॅश कार्ड दाखवायचं आणि त्याच्यामध्ये एकदा 2-3 ॲनिमल एक एकटे दाखवल्याच्या नंतर एका फ्लॅश कार्डवर कॅमल पण लिहायचं, कॅट पण लिहायचं आणि बाकी काहीतरी टायगर पण लिहायचं आणि काऊ पण लिहायचं. असं सगळं लिहिल्यावर त्यांच्या डोक्यात, मात्र ते एका टाईपचे पाहिजेत, म्हणजे ते सगळे ॲनिमल्स पाहिजेत शक्यतो. मग त्यांच्या डोक्यात फिट होतात की ओके, दीज आर ॲनिमल्स, दे हॅव 4 legs, दे कॅनॉट स्पीक. मग हे सगळं बाकीचं तुम्ही सांगू शकता. पण हे 4 फ्लॅश कार्ड जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर त्यांच्या देता, समोर ठेवता, तेव्हा त्यांच्या मनातल्या त्या प्रतिमा आणि त्याचे जे अंडरस्टँडिंग ते स्ट्रेंथन होतं. एवढाच याचा इथे अर्थ आहे. ठीक आहे. अर्थ आहे म्हणण्यापेक्षा, हा, इन दिस वे फ्लॅश कार्ड्स आर युज्ड
फॉर देअर अंडरस्टँडिंग, फॉर देअर बेटर अंडरस्टँडिंग, अँड इट इज बेस्ट मेनली युज्ड फॉर डायरेक्ट मेथड. एवढं लिहून ठेवा. नेक्स्ट सर, आणखीन आहे का एखादी स्लाइड? सर 3च होते मॅडम. 3च आहेत ना? कालच्या ह्याच्यातली एक टाका ना, शेवटची. हा, म्हणजे माझा पिरियड अजून एक थोडा वेळ आहे, त्याच्यामध्ये तो शेवटची कुठली आहे ती टाका कालची प्लीज. हीच आहे का? दाखवत आहे. फ्लॅश कार्ड आहे, झालं ना. हा, मग ते आहेत, झालेले आहेत मला वाटतं कालचे पण. एक ती फ्लॅश कार्डची एक स्लाइड बहुतेक कालची आहे, जी अजून आपण आज नाही टाकलेली मी तुम्हाला. हेच आहेत स्टोरीची का? आहे, हा सिरॅमिक टीचिंगची आहे, ही फ्लॅश कार्डची आहे. हा, फ्लॅश कार्डची आहे ते मग ठीक आहे, मग राहू देत, आता राहू देत. कीप इट असाइड सर. थँक यू. नाव आय वॉन्ट टू टेल यू न्यू टॉपिक about aims and objectives. Aims for teaching English at secondary level. हा, ही एक आहे, ठीक आहे, ही देऊया आपण. जनरल क्वेश्चन्स. येस, जनरल क्वेश्चन्स अँड IMP सेंटेन्सेस. हे मी काय केलं होतं? दिस इज ऑल फॉर ऑल ऑफ यू. इफ इट इज विजिबल, इज इट विजिबल टू यू? Yes. थोडं ब्लर आलंय. Sister. मी सांगते तेवढं लिहून घ्या तुमच्याजवळ. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये ह्या पेडागॉजीच्या संदर्भामध्ये विचारले जातील. डायरेक्ट लिहून घ्या तुम्ही. ही स्लाइड जर तुमच्याकडे येईल, पण मी फक्त महत्वाची वाक्य, फक्त इम्पॉर्टंट सेंटेन्सेस सांगणार आहे. शेवटची 10 मिनिटं उरली आहेत आपली, हो. त्यामुळे मी तेवढाच भाग घेऊ शकते. हा, पहिला क्वेश्चन. मॅडम काय केलं? नाही, ठीक आहे, आता काही पर्याय नाही ना, ह्याच्यापेक्षा ते डार्क नाही करता मग येणार. काय? ओके, मी सांगते, तुम्ही लिहून घ्या. विच आर द कंपोनंट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, असा प्रश्न आला. आता तुम्ही येत नाही. नाही, इट्स ओके, कीप इट असाइड सर. हा, विच आर द कंपोनंट्स, ऑल द स्टुडंट्स विल राईट. कंपोनंट्स म्हणजे काय? घटक. तरी बी आपण प्रयत्न करायला लागलो की. कंपोनंट्स म्हणजे घटक ऑफ इंग्लिश लँग्वेज. तर कोणते आहेत? तर 1 2 3 4 ABCD मध्ये विचारू शकतात. एक म्हणजे कोणते आहेत तेवढे सांगते, त्यातला ऑडमॅन कोण आहे त्यांनी वेगळा जर टाकला तर मग तो आपल्याला बाजूला करून, तो समजा सी मध्ये असेल तर तो विच इज नॉट द कॉम्पोनंट असं विचार. म्हणजे तुम्हाला कळलंय प्रश्न कसा असेल हे मी आता सांगणार नाहीये. प्रश्नाच्या साठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे तेवढीच फक्त मी तुमच्यासाठी लिहून आणलेली आहे. खरं तर हँड रिटन आहे ती, आणि माझ्याकडे ते पेज आहे समोर, त्यामुळे आय विल बी एबल टू गिव्ह यू. राईट डाऊन विच आर द कॉम्पोनंट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. म्हणजे लँग्वेजचे घटक कोणते, ज्यांना पाहिजे त्याने मराठीत लिहा. ह्या इंग्लिश लँग्वेजचे घटक कुठले, आणि त्याच्या खाली आन्सर्स एवढीच आहेत, तेवढेच लिहायचे. प्रश्नच्या फॉर्म मध्ये नाहीये, कारण त्यात वेळ जातो आपला. प्रश्न आहे, आन्सर्स आहेत वर्ड्स, स्ट्रक्चर्स, ग्रामर, वर्ड ऑर्डर. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. लँग्वेजच्या खाली हे लिहिलेलं आहे, इथे वरती हे आहे, तेच मी सांगणार आहे तुम्हाला. या पेजवर जे आहे तेच सांगते. तुम्ही पेज दिसत असेल नीट तर रेफर करा, नाहीतर मग मी परत हा फोटो काढून पाठवेन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट, इम्पॉर्टंट सेंटेन्स, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. स्टुडंट्स मस्ट अक्वायर 1 2 3 4 5. स्टुडंटना हे आलंच पाहिजे. हे सगळ्यांसाठी आहे, सेकंडरी स्टुडंटसाठी पण आहे.
not only for primary level. Number 1, linguistic competence. लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स म्हणजे भाषाशास्त्राची ॲबिलिटी. ज्यांना पाहिजे त्याने मराठीत लिहा. भाषाशास्त्रीय ॲबिलिटी, कॉम्पिटन्स. नेक्स्ट, कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे संप्रेषण, एकमेकांशी बोलणे वागणे, आपला आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे. दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता, ॲबिलिटी. नेक्स्ट, कॉम्प्रिहेन्शन. मगाशी आपण पाहिलंय कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय. हु विल टेल? कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन. एक्झॅक्टली. आकलन इन मराठी, इन इंग्लिश अंडरस्टँडिंग. काही पुस्तकांची नावं आहेत कॉम्प्रिहेन्शन. ग्रामर अँड कंपोजिशन. ग्रामर अँड कंपोजिशन पण आहे. ग्रामर अँड कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समज. अनसीन पॅसेज तुम्हाला का दिला जातो, तर तुम्हाला आणि मुलांना आत्ता सुद्धा तुम्हाला आहे, तर ते का आहे, तर कॉम्प्रिहेन्शनसाठी आहे. म्हणजे तुम्हाला अनसीन न पाहिलेला जरी असला तो पॅसेज, तर तुम्हाला अंडरस्टँड होतो का. न पाहिलेला असला तरी आपल्याला कधी कधी काही जणांना कॉम्प्रिहेंड होत नाही. आणि टोटली अननोन असला, अनसीन असला तर कॉम्प्रिहेंड होतो का, म्हणजे अंडरस्टँड होतो का. नेक्स्ट, हे सगळं प्रत्येक स्टुडंटला त्या लेवलला माहिती व्हायला पाहिजे. नंतर सिच्युएशनल मिनिंग. सिच्युएशनल मिनिंग म्हणजे प्रासंगिक अर्थ. कधी कधी एकाच वर्डचे 2-3 वेगळे अर्थ असतात, टोटली वेगळे असतात. काही उदाहरण देता येईल तुम्हाला? लिव्ह येस. लिव्ह राहणे आणि चालू असणे. काय? काय लिव्ह चालू असणे आणि राहणे. लिव्ह, LIV, जगणे हा, आणि राहणे. चालू हा, असणे. ठीक आहे. आणि हा, आता माहित असेल चालू तर असणे असा अर्थ नाही आहे लिव्हचा. जगणे हा एक अर्थ आहे आणि दुसरा म्हणजे राहणे. बरोबर आहे, 2 अर्थ आले. आता वाक्यात काय विचारलंय याच्या अनुसार आपल्याला पाहिजे तो अर्थ त्या स्टुडंटला घेता आला पाहिजे. म्हणजे सिच्युएशन काय आहे, काय विचार, तू कुठे राहतो विचारायचंय. वेअर डू यू लिव्ह किंवा वेअर डू यू स्टे. तर स्टे न म्हणता लिव्ह विचारलं तर आपण स्टे हा अर्थ त्याला स्टुडंटला घेता आला पाहिजे. दॅट इज कॉल्ड सिच्युएशनल. करेक्ट. नेक्स्ट, तसं मगाशी आपण प्ले आहे ना, PLAY, रोल प्ले आहे की नाही. प्लेचा अर्थ मी काल तुम्हाला सांगितला की प्लेचा अर्थ खेळणे असा नाहीये. प्लेचा अर्थ एखादी भूमिका निभावणे हा पण आहे प्ले. रोल प्ले करणं. अमिताभ बच्चन अमुक अमुक व्यक्तीचा रोल प्ले करतो. प्ले करतो म्हणजे निभावतो, रोल एक्सप्रेस करतो स्वतःमधून. आणि व्यक्ती वेगळीच असते. अमिताभ नसतो त्यावेळेला समोर आपल्या सिनेमामध्ये. तर दॅट इज कॉल्ड रोल प्ले करणं. आणि मग प्लेचा अर्थ काय झाला त्या ठिकाणी? खेळणं आहे का? रोल काय खेळतो का आपण? भूमिका वठवतो. मग वठवणे हा अर्थ प्लेचा झाला. आणि मग असं आपण सिच्युएशनल मिनिंग कळायला पाहिजे स्टुडंटला. हे कॉम्प्रिहेन्शन त्या मुलांचं समोरच्या आपण वाढवायचं असतं. नेक्स्ट, ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स चं अंडरस्टँडिंग पण झालं पाहिजे त्यांचं. म्हणजे आपण उलटं लिहू शकतो, अंडरस्टँडिंग ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स. हे त्यांच्याकडे आलं पाहिजे त्यांना. ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट म्हणजे काय, की ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या त्यांना समजल्या पाहिजेत. हे आपलं एम पाहिजे. हे सेकंडरी पर्यंतसाठी आहे, प्रायमरीसाठी नाहीये इतकं.
बरं का. हे जे मी आता इतका वेळ सांगितलं हे सगळं सेकंडरीसाठी मेनली आहे. अर्थात प्रायमरीलाही तुमच्या मनात पाहिजे. स्टुडंटला कितपत समजतं ते त्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. पण तुम्ही डी-एड आणि बी-एड मध्ये हे कदाचित शिकलेलं असाल किंवा तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी मी हे सांगते आहे आणि यावर आधारित प्रश्न येऊ शकतो. मी पेपर काढणार नाहीये, पण असे प्रश्न येऊ शकतात जेव्हा अवघड काय ते म्हणतात ते डिफिकल्टी, हाय डिफिकल्टी लेवल असं जेव्हा आम्ही म्हणतो, काठिण्य पातळी ज्याला मराठीत, तर त्यावेळेला हे असले प्रश्न ते तुम्हाला विचारतील. ठीक आहे. नेक्स्ट, लँग्वेज इज अ मीन्स ऑफ डॅश 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 कम्युनिकेशन. डॅश डॅश नाही, सॉरी. लँग्वेज इज अ मीन्स ऑफ ABCD असं लिहा. लँग्वेज इज अ मीन्स म्हणजे साधन, MEANS. मीन्स म्हणजे साधन. लँग्वेज कशाचं साधन आहे? तर आन्सर काय आहे त्याचं तेवढंच मी लिहिलंय, कम्युनिकेशन. जिथे तो हँड साईन आहे की नाही तिथे ते वाक्य आहे, लँग्वेज इज अ मीन्स ऑफ डॅश डॅश. मी एकच सिंगल डॅश आहे ती. कम्युनिकेशन हे उत्तर आहे. तिथे काही पण बाकीचं ABCD मध्ये, ABC मध्ये काही पण येईल आणि D मध्ये कम्युनिकेशन असेल तर त्याला तुम्ही टिक करायचंय, म्हणजे तो D हे आन्सर असेल. आपलं हे एकच वाक्य पाठ असलं तरी बास आहे. बाकीचे काही का तिथे ABC मध्ये काही पण लिहिलं त्यांनी तरी चालतं. म्हणजे आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्या डोक्यात फिट पाहिजे की लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. नेक्स्ट, व्हॉट इज कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स? आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स? कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता आणि कम्युनिकेटिव्ह म्हणजे परत संपर्क साधण्याची क्षमता. मग अशी मी सांगितलं तुम्हाला की आपला आशय, आपल्या मनातला आशय, अर्थ दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये पोहोचवण्याची क्षमता, दॅट इज कॉल्ड ऍक्च्युअली कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स. मग आता इथे काय म्हटलंय पहा पुढे, इट एनेबल्स म्हणजे दॅट एनेबल्स स्टुडंट्स टू कन्वे मेसेजेस अँड टू इंटरप्रिट मेसेजेस. म्हणजे कन्व्हे पण करता आलं पाहिजे, म्हणजे इथून तिकडे पोचवता पण आलं पाहिजे, जे मी इतका वेळ सांगितलं. आणि दुसरं काय, इंटरप्रिट करता आलं पाहिजे. म्हणजे ती जी मेसेज आपल्याला आली, म्हणजे खरोखर आपल्याला समजा व्हॉट्सअपमध्ये मेसेज आली कुठली पण, तर ती आपल्याला पुन्हा एक्सप्लेन, आपल्याला म्हणजे मला माझ्याकडे आली ॲज अ स्टुडंट, तर मला ती दुसऱ्यांना एक्सप्लेन पण करता आली पाहिजे. दॅट इज इंटरप्रिट, त्याचा अर्थ सांगणे, इंटरप्रिटेशन, ते पण आपल्याला आलं पाहिजे. ही कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स, हा कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सचा अर्थ आहे. ते तुम्हाला असं विचारतील, व्हॉट इज द मीनिंग ऑफ कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स. हा, नीट लक्षात घ्या मी काय बोलते. हे हायर लेवलचं आहे सगळं. सेकंडरी म्हणजे सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे 8वी पर्यंतचे जे तुम्ही पेपर 2 त्याच्यामध्ये हे विचारतील. प्रायमरीला इतकं विचारणार नाहीत. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे काय असं प्रश्न विचारला आणि ABCD आन्सर्स आहेत, त्याच्यातला एक आन्सर समजा हे आहे. एक आन्सर आहे, ए आहे कन्व्हे द मेसेजेस, बी आहे नुसतंच इंटरप्रिट द मेसेजेस, सी आहे कन्व्हे अँड इंटरप्रिट मेसेजेस. हा, आणि 4 नंबर आहे टू वॉच TV सिरियल्स. Convey and interpret message. हा, आपल्या डोक्यात फिट पाहिजे की 2 मुद्दे आहेत, कन्व्हे आणि इंटरप्रिटेशन, हे दोन्ही आलं पाहिजे, Yes. त्या मुलांना आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही टीचर म्हणून त्यांच्यासमोर रोल प्ले करत आहात, रोल निभावत आहात. ठीक आहे. आता अगदी 2च उरलेत म्हणून घेऊन टाकूया पटकन. इट इज द एबिलिटी टू नो व्हेन अँड व्हेअर टू यूज द सेंटेन्सेस अँड टू हुम. ही पण एक त्याच्यातली एबिलिटी आहे कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्समध्ये. अर्थात हे दुसरं आन्सर आहे. यातलं कुठलं तरी एक आन्सर A किंवा B किंवा C मध्ये किंवा D मध्ये असू शकतं. म्हणून त्यांनी हा पण एक अर्थ दिला होता, म्हणून मी तो लिहून घेतला, मला आवडला. इट इज द एबिलिटी टू नो
कसली एबिलिटी? तर कोणतं वाक्य कधी बोलायचं, वेन बोलायचं म्हणजे कधी बोलायचं, वेअर म्हणजे कुठे बोलायचं, आणि कुणाशी बोलताना कोणतं वाक्य बोलायचं. जसं सरांनी मला आत्ता विचारलं होतं की गुड मॉर्निंग हे आपण 9 वाजता रात्री बोलू शकतो का? आणि माझं आन्सर काय होतं की जर तुमच्यासमोर अमेरिकेतला पर्सन बसलेला असेल किंवा 10-12 बसलेले आहेत आणि 100 आपले आहेत, पण ते तिथे आहेत, तर त्याच्यामुळे आपण ते बोलू शकतो त्या केसमध्ये. पण सगळे इंडियन असतील तर तिथे आपल्याला वी नीड नॉट से गुड मॉर्निंग ॲट धिस टाइम. हे मी सांगितलं, तेच इथे सांगितलंय. टू हुम, कोणाबरोबर बोलताना काय बोलायचं असतं. व्हेन म्हणजे कधी, म्हणजे रात्री बोलायचं का गुड मॉर्निंग, तर व्हेनचा अर्थ तिथे आला. आणि व्हेअर म्हणजे हे सगळं कुठे बोलायचंय. तर घरामध्ये आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग घरामध्ये आपण बोलत नाही, कारण सगळ्यांनाच माहिती असते गुड मॉर्निंग झालेली आहे. म्हणजे एक उदाहरण देते मी. नेक्स्ट, लँग्वेज डज नॉट वर्क इन अ व्हॅक्यूम. हे एक वाक्य महत्वाचं आहे म्हणून लिहिलंय मी ते, की ती व्हॅक्यूम म्हणजे कोणीच समोर नाहीये, म्हणजे बोलणाराही नाही, आणि सपोज स्पीकर अँड लिसनर इज नॉट देअर, देर इज अ क्लासरूम अँड देर इज नो बडी इन दॅट क्लास. देर इज अ क्लासरूम in your own college, and there is nobody there. You are also not there. And even the students are not there. तिथे काय आहे? व्हॅक्यूम आहे. Who will speak? Nobody will speak. In this way, language does not work in a vacuum. मग तुम्हाला ABCD मध्ये व्हॅक्यूम येऊ शकतं कुठेतरी एका जागी. आणि इन द क्लासरूम वगैरे एच्या ठिकाणी व्हॅक्यूम असेल, बी मध्ये समजा इन द क्लासरूम, इन द स्कूल, इन द कॉलेज, असे ABCD आले उरलेले, आपल्याला व्हॅक्यूमला टिक करायचे. नेक्स्ट, शेवटचं आहे, मेथड इज कन्सर्न विथ हाऊ टू टीच, इन्व्हर्टेड कॉमा, आणि अप्रोच इज कन्सर्न विथ व्हॉट टू टीच. हाऊ कसं शिकवावं, तर मेथड आली, त्याचा अर्थ मेथड. आणि अप्रोचचा अर्थ काय, तर व्हॉट टू टीच, व्हॉट इज टू टीच. अप्रोच मी जेव्हा शिकवेन तेव्हा तुम्हाला ते जास्त चांगलं कळेल. अप्रोच नाही आपल्या अभ्यासामध्ये, पण मेथड कशासाठी असते, तर आता आपला मुद्दा एवढाच येईल, हाऊ टू टीच साठी असते. तुम्ही एवढंच लिहून घ्या, मेथड इज कन्सर्न विथ इन्व्हर्टेड कॉमामध्ये हाऊ टू टीच, कसे शिकवावे. म्हणजे आता या मुलांच्या समोर कुठल्याही वर्गात तुम्ही शिकवायला गेलात, एका वाक्यात सांगणारे, आणि थांबूया, एखाद्या वर्गामध्ये तुम्ही गेलात, अचानक समजा तुम्ही CTET केलं, CTET, आणि तुम्हाला आसाममध्ये नोकरी मिळाली. महाराष्ट्रातला मुलगा किंवा मुलगी DED BED आणि TET झालेली, CTET झालेली, आसाममध्ये किंवा तामिळनाडूमध्ये गेलो आपण, तर आपण डायरेक्ट मेथड वापरणार का ट्रान्सलेशन मेथड वापरणार? ट्रान्सलेशन. तुम्ही Translation टीचर method. आहात, तुम्ही CTET केली म्हणजे इंडिया लेवलची परीक्षा पास झालात, पास तर झालात, जॉब पण मिळाला, पण कुठे? नॉट इन महाराष्ट्र. आसाम किंवा तामिळनाडूमध्ये तुम्हाला जावं लागलं, पैसे मिळणार म्हणून तुम्ही जाणार. विच मेथड विल यू यूज देअर? दोनच मेथड आपल्या मेन आहेत आत्ता, स्ट्रक्चरल वगैरे व्हायच्यात अजून, आपल्या दोनच आहेत. ट्रान्सलेशन मेथड तिथं कसं, विल यू बी एबल टू ट्रान्सलेट? डू यू नो आसामी लँग्वेज? डू यू नो तमिळ लँग्वेज? हाऊ विल यू ट्रान्सलेट? Think properly. You will not be able to translate, so no translation method. You will talk in direct method. त्यांना काय समजायचं ते कमी समजलं तरी चालेल. यू हॅव गॉट द जॉब. कमी म्हणजे तुमचे हेतू सगळे चांगलेच आहेत, पण मग यू विल हॅव टू अडॉप्ट डायरेक्ट मेथड अँड नॉट ट्रान्सलेशन मेथड.
but you can adopt grammar method with direct methodology. म्हणजे मेथड डायरेक्ट वापरायची, ग्रामर शिकवू शकता तुम्ही, पण ट्रान्सलेशन नॉट पॉसिबल फॉर यू. तुम्ही मराठीतलं त्यांच्या समोर सांगितलं तर त्या तमिळ मुलांना काही कळणार का ट्रान्सलेशन तुमचं? तर तिथे तुम्ही अनेबल आहात, त्यामुळे तुम्हाला तुम्ही अनेबल आहात, लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणायचंय, कोणत्या टाईपची मुलं आपल्या समोर आहेत, कुठं आपण, आपल्या समोरचे स्टुडंट्स कोणते आहेत हे बघून आपण आपली मेथड ठरवायची असते. महाराष्ट्रात असेल तर ट्रान्सलेशन मेथड ओके, व्हेरी गुड. समजतंय का? डोकं जरा म्हणजे Yes, ma'am. थोडंसं Yes. खरं तर्क वापरा, म्हणजे रिझनिंग वापरा. जे ते पेपरच्या दिवशी, आत्ता नको, आत्ता ठीक आहे, आता कसंही झालं तरी चालतंय, पण रिझनिंग आपल्या डोक्यात पाहिजे. ट्रान्सलेशन, भाषांतर कुठल्या भाषेत करणार तुम्ही? त्या मुलांना ती भाषा येईल, तुम्हाला कुठे येते? म्हणून तर मी आसामी आणि तमिळ म्हटलं. मॅम हिंदीत करू तामिळनाडू. शकतो ना, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ना. They don't allow, the Tamil Nadu people don't like Hindi. They like only English. Yes, yes. So direct method will be better for them. तुम्ही हिंदीत बोललात तर तुमचं ते खिल्ली उडवतील. they won't look at you. तुम्हाला माहिती आहे खाली दक्षिण भाग आहे भारताचा. They don't want Hindi at all. Students will not understand. The students don't want to understand. See, त्यांना अंडरस्टँड करायचंच नाहीये. They don't want to learn Hindi at all. तुम्हाला डायरेक्ट मेथडमध्ये जावं लागेल, प्युअर इंग्लिश बोलावं लागेल, त्यातून ती मुलं शिकतीलच. म्हणून डायरेक्ट मेथडचा उपयोग कुठे करायचा हे मी जाता जाता सांगितलं. ठीक आहे, आपण आता इथे थांबूया, कारण आता टाइम इज अप. त्यामुळे पण फार इंटरेस्टिंग वाटलं मला हे शेवटचं पेज पण, की हे तुम्ही घ्या तुमच्याकडे आणि लिहून घेतलं असेल तर वेल अँड गुड. थांबूया आपण इथे. थँक्यू सर. थांबूया. थँक्यू मॅम. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you, ma'am. थँक्यू.